नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपण चाललोय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळ्यामध्ये आणि आजपासून म्हणजे 14 मार्च ते 17 मार्चपर्यंत 4 दिवस लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे। त्यामुळे तमाम हिंदू महाराष्ट्रीयन महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे। तर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावात ते मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिरात कसं जायचं, कुठून कसं जायचं तुम्हाला पूर्ण शॉर्टकटमध्ये पूर्ण डिटेल्स देतो मी। तर आपण चाललो आहे ऑन द वे। संदीप माझ्यासोबत आहे। मित्रांनो, आता इकडे बघू शकता या साईडला नाशिक साईडला जाणारा रोड आहे हा एकदम। आता हा बायपासवरून आपण आलो नंतर आणि या साईडला मुंबईला। तर इथून थोडं पुढे गेल्यानंतर जाऊ तिथं। तर इकडे नाशिक, या साईडला मुंबई, हा इकडनं आहे वडके गावचा कमानी। आणि आपण गावातून आता 500 मीटर चा डिस्टन्स आहे गावाचं पूर्ण आणि तिकडनं जाऊ आपण। आणि आपल्यासोबत आलेले मेजर आणि तिकडे पण यादव मेजर आणि नागरिक मेजर सोबत आहे आपल्या। आता मित्रांनो चौक्या लागलेल्या आपल्याला, चौक्या आज रंगपंचमी आहे आणि बघा चौकी। चला 10 रुपये दिलेले आहे दीदीला, टोल निघालाय। दादू लागल इथे एक दुसरा टोल भाई काढ रे बाबा बाबा। टोल नाका पुढे पण जाम टोल नाक्या आहेत। पैसे देऊन टाका पोलीस। येणार नाही डबल मग। मयूर वाघ चलो भाई, चलो बाय। हैप्पी होली, हैप्पी होली। चलो हैप्पी होली। चला होली चल ना। हे बघा, प्रत्येक ठिकाणी आज रंगपंचमीमुळे टोल नाके आहेत। 5 ते 10 रुपये आपल्याला पे करावेच लागतात आणि काही ठिकाणी आपले खूप सारे फॅन होते। राईट मार इथून आपल्याला राईट मारायचं आहे पायपासून आणि सॉरी त्या गावातून। हा गाव आहे वडपागाव आणि इथून डायरेक्ट स्ट्रेट 5-6 किलोमीटर आपल्याला अंतरावर जाऊन लेफ्ट टर्न मारायचं आहे एका नाक्यावरून। पाईपलाईनचा एक टोल नाका आलेला आहे। हे बघा टोल नाका आहे, पण आम्ही काय घ्या ना 10 रुपये द्या। हा कारण पाईपलाईनच्या इथून लेफ्ट मारल्यानंतर हा एक रोड जातो, तो सरळ गावातून 10 मिनिटाच्या अंतरावर डायरेक्ट मंदिरात पोहोचवतो। बघा असा कच्चा रस्ता आहे मित्रांनो थोडासा आणि जवळपास 3 ते 4 रूट आहे जाण्यासाठी। तुम्हाला कोणतं तरी मॅपला टाकल्यानंतर तुम्हाला 3-4 रूट आरामात येतील। काही नाही, फक्त 5 ते 10 मिनिटाचा फरक असेल अंतरामध्ये। आणि ते बघा जवळपास 9 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही आता दिसणार नाही, 9 ते 10 मिनिटात तुम्ही पोहोचणार त्या मंदिराजवळ डायरेक्ट महाराजांच्या मंदिरात। आणि सध्या आता रस्ते वगैरे एकदम गाव साईडचे सारखे एकदम साधे सिंपल आहेत। तशी सरकारने
रोड वगैरे बनवून महाराजांपर्यंत पोहोचण्याची सोय करतीलच अशी आशा आहे. हे बघ ना, सगळं लागलंय कमानी. महाराजांच्या मंदिराची कमानी आपल्याला दिसते इथून बघा, तिथे समोरच कमानी दिसते आणि संपूर्ण ते केसरी भगवे झेंडे आपले या ठिकाणी हेलिपॅडसाठी बघा, हेलिपॅडसाठी यांनी मैदान बनवून ठेवलं आहे. बघा संपूर्ण तयारी झालेली मित्रांनो. खूप मोठा असा कार्यक्रम नक्की या ठिकाणी होणार आहे. एवढा मोठा डेकोरेट केलेलं पब्लिक.
मित्रांनो, संपूर्ण असं किल्ल्यासारखी या ठिकाणी मंदिराची जी तटबंदी आहे साईडची ती बनवली एकदम जबरदस्त आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात अशी बनवलेली या ठिकाणी होऊसाठी मोठी पूजा या ठिकाणी आयोजित आहे. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याप्रमाणे झाला, त्याप्रमाणे बनवण्याच्या या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे बघा, एखादा गड किल्ल्यासारखे बुरुज या ठिकाणी बनवले मस्त. अतिशय सुंदर असे मंदिर या ठिकाणी बनवलंय. खूप सुंदर असे मंदिर आहे. हे पाठीमागे बघताय मंदिर थोड्याच टायमामध्ये या ठिकाणी लोकार्पण सोहळा म्हणजे महायज्ञ पूजा वगैरे ठेवली आहे. मित्रांनो, असं बोललं जातंय की अयोध्याची जी रामलल्लाची जी मूर्ती ज्या कारागीरने बनवलेली आहे, त्याच कारागीरने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली आहे. अतिशय अप्रतिम अशी मूर्ती आहे. आता आपल्याला लगेच तर दिसणार नाही मूर्ती, कारण यज्ञ आणि खूप मोठी पूजा अजून बाकी आहे. तर आपण नक्की भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. मित्रांनो, मंदिर कसं वाटलंय आपण आता आपल्या मित्रांना विचारू. मंदिर खूप जबरदस्त होता. बाई, मंदिर कसं वाटलं तुला? मंदिर बघून एकदम छान वाटलं. तिथे येऊन मन एकदम प्रसन्न झालं आणि महाराष्ट्रात माझ्या मते पहिल्यांदाच झालंय वाटतं. हो, छान वाटलं. मंदिर म्हणजे एकदम छान आहे आणि एकदम स्वच्छता आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला इथं संपूर्ण असा इतिहास लिहिलेला आहे. तिथं इतिहास जेवढा पण इतिहास आहे, संपूर्ण महाराजांचा इतिहास आहे, तो सगळा आतमध्ये आहे सगळा. तर एक वेळेस तुम्ही नक्कीच भेट द्या. एकदम खूप खूप छान वाटेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य महाराज मंदिर वाटलं की महाराजांच्या आम्ही स्वराज्यामध्ये आलोय. खूप मस्त मंदिर होतं आणि तुम्ही सर्वांनी नक्की या मंदिराला भेट द्या. मंदिराची ओपनिंग 4 दिवस आहे, 14, 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत. तर मॅप तुम्हाला, लोकेशन वगैरे संपूर्ण तुम्हाला दाखवेल मी, कसं आहे काय नाही, कसं यायचं. आम्ही आलोय, तुम्ही पण या. आम्ही आलोय, तुम्ही पण या आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या. जय शिवराय. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. वाजून टाका डायरेक्ट घंटी बटन दाबा.